सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो. आपण जेव्हा तरुणांबद्दल बोलतो, यंग जनरेशन बद्दल बोलतोय, तेव्हा दर 5 वर्षाला पिढी बदलते, त्यांचे विचार बदलतात, त्यांचे ध्येय बदलतात आणि त्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट बदलणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण इतक्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यानंतर पारंपरिक गुंतवणुकीवरती भर देण्यात काही अर्थ नाही असं एक वाटतं. आत्ता सध्या यंग जनरेशनमध्ये जी टर्म बघायला मिळते ती म्हणजे डिंग कपल, डबल इन्कम नो किड. तर अशी जी सगळी कपल्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल काय सांगाल? सो बेसिकली कसं आहे मॅडम, डिंग कपल म्हणजे आता नक्की काय, जसं तुम्ही ॲज यू राईटली सेड की डिंग डबल इन्कम नो किड्स, बिग ऑपॉर्च्युनिटी वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट. कारण घरात तिसरी व्यक्ती नाही आहे किंवा आत्ता आम्हाला मजा करायची आहे, एन्जॉयमेंट करायची आहे, ॲट दी सेम टाईम आत्ता जबाबदारी घ्यायची नाही आहे. ग्रॅज्युअली कदाचित 5-7-10 वर्षानंतर आम्हाला वाटलं तर आम्ही फॅमिलीत मेंबर ॲड करू. ओके. पण आता ह्या जबाबदाऱ्या जेव्हा नाही आहेत आणि आपल्याला डबल इन्कम आहे, पती पत्नी दोघंही कमवत आहेत, तर मग वेल्थची विंडो ही मॅक्झिमाइज कशी होईल याचा विचार झाला पाहिजे. आता याच्यात सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय बघा, की जर अशी जबाबदारी आपण घेणार नसू आणि वेल्थची विंडो मॅक्झिमाइज करायची असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा जर मी नोकरीला लागलोय किंवा लागले नोकरीला आणि वयाच्या 25व्या वर्षी आमचं लग्न झालेलं आहे, जर आम्हाला वयाच्या 40व्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम हवं असेल आणि जर माझ्या आयुष्यात पुढच्या 15 वर्षात किड्सची काही कुठली जबाबदारी नसेल, त्यांचं एज्युकेशन नसेल, त्यांच्या रिलेटेड कुठली जबाबदारी नसेल, त्यावेळी माझे सगळेच्या सगळे पैसे हे मॅक्झिमम कुठे इन्व्हेस्ट होऊ शकतात, तर माझ्या फायनान्शियल फ्रीडमसाठी इन्व्हेस्ट होऊ शकतात. म्हणजे रेग्युलर त्या टप्प्यात जी काही मजा आज मला करायची आहे त्याच्यासाठी जो काही खर्च करायचा आहे त्याच्यासाठीचा इमर्जन्सी कॉर्पस म्हणा किंवा प्रोटेक्शन म्हणा हे करायचंच आहे. पण त्याचबरोबर म्हणजे आयुष्यभराचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे जर त्या 15 वर्षात झालं आणि तेवढा कॉर्पस जर तयार झाला तर दोघांपैकी कोणालाही जरी वाटलं वयाच्या 40व्या वर्षी की मला आता नोकरी करायची नाही, किंबहुना मला माझ्या आनंदासाठी वेगळं काहीतरी करायचंय, म्हणजे मे बी मला हायटेक शेती करायची आहे, मे बी मला पॉली हाऊस रिलेटेड काहीतरी करायचंय, मे बी मला पेंटिंग्सच करत राहायची आहेत, मे बी मला फक्त ट्रॅव्हलिंगच करायचंय, असं काहीही करावं असं वाटलं तर ते शक्य होणार आहे. पण जर आपण डिंग कपल असू किंवा आपण तसा कायम विचार करणार असू तर आपल्या वेल्थची विंडो मॅक्झिमाइज कशी होईल याचा विचार सुरुवातीपासून होणं आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनवर त्याच्यासाठी भर देणं म्हणजे आपण आपले फायनान्शियल फ्रीडम योग्यरित्या आणि योग्य वेळी अचीव करू शकतो, असाच त्याचा अर्थ आहे जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो. अगदी खरं आहे. तेव्हा मला खात्री आहे श्रोते हो, तुमच्यापैकी जर कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील तर आपली इन्व्हेस्टमेंट योग्य दिशेने होते आहे की नाही, आपली ध्येय जी आपण ठरवलेली आहेत ती फुलफिल होण्यासाठी आपण योग्य इन्व्हेस्टमेंट करतोय की नाही हे तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन या सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता.
वाणी सर, जसं तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे, कारण कोणालाही वाटू शकतं की मला अर्ली रिटायरमेंट हवी आहे, किंवा रादर आत्ताची जी सगळी यंग जनरेशन आहे त्यांच्याकडे कुठलीही पेन्शन नावाची गोष्ट नाही आहे, जे आज माझे आई बाबा किंवा आजी आजोबा अनुभवतात आणि त्यांची लाईफ टाईम सिक्युरिटी आहे. तर ही कुठलीही सिक्युरिटी या जनरेशनकडे नाही आहे. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बेसिकली लाईफ टाईम सिक्युरिटी नाही आहे हे आपण अगदीच मान्य करतो, कारण जेव्हा आपण प्रायव्हेट सर्वंट आहोत, प्रायव्हेट नोकरीमध्ये आहोत, किंबहुना जी लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना 2003 नंतर पेन्शन नाही आहे असं देखील आहे. तर आपलं पेन्शन हे आपल्याला तयार करायचे एक. दुसरं, गुंतवणूक जेव्हा आपण डिंग कपल म्हणून विचार करतोय तर ही एक सुवर्ण संधी आहे बघा. म्हणजे डबल इन्कम आहे, मोर इन्व्हेस्टेबल सरप्लस आपल्याकडे आहे, आपल्या लायबिलिटीज ह्या कमीत कमी आहेत, म्हणजेच आपलं रिस्क ॲपिटाईट हे जास्त आहे इन्व्हेस्टमेंटचं. टाईम आपल्या हातात आहे, म्हणजे ज्यात कंपाऊंडिंगचा मॅक्झिमम बेनिफिट आपण घेऊ शकतो जेव्हा वेळ आपल्या हातात असते. आणि फायनान्शियल गोल्स, जर्नी प्लॅन करण्याची एक चांगली उत्तम सुवर्ण संधी आपल्याकडे आहे जेव्हा आपण डिंग कपल आहोत. ओके. पण ह्या कपलने मिस्टेक्स या कशा टाळायच्या आहेत किंवा काय मिस्टेक टाळायच्या आहेत, सो दॅट त्यांना ते ॲज यू हॅड आस्क की ज्यांना ते फ्रीडम योग्य वेळीत मिळू शकतं किंवा त्या फ्रीडमचा त्यांनी विचार करायचा. आणि असंही आहे मॅडम, जेव्हा आपण यंग कपल आणि यंग जनरेशन आणि डिंग कपल असं एकत्रीकरण करतोय तेव्हा हल्ली ना जॉबची सिक्युरिटी सुद्धा राहिलेली नाहीये एक. आणि दुसरं त्यातला आणखीन मुद्दा असा आहे की मी कायम लॉयल्टी म्हणून एकाच कंपनीबरोबर राहणारे असं देखील नाही आहे. मी सारखं स्वतःला स्विच इन स्विच आउट करत असतो. याने देखील माझा जॉब जाण्याची शक्यता आहे किंवा धोका निर्माण होतो. सो मग हे सगळं टाळण्यासाठी मला काय मिस्टेक टाळायचे आहेत म्हणजे, तर लाईफस्टाईल, इन्फ्लेशन वाढला म्हणजे इन्फ्लेशन हे वाढणारच आहे, म्हणजे पगार वाढला की अनावश्यक खर्च टाळायचा आहे, ही पहिली मिस्टेक आपल्याला टाळायची आहे. एकाच्या नावावर गुंतवणूक करणं हे कायम टाळायचं आहे. ओके. त्यानंतर गोल्स न ठरवता गुंतवणूक करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे टाळायचं आहे. उद्यावर ढकलणे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आपण कायम आज आहे, उद्याही ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, पण आज येणारी ऑपॉर्च्युनिटी उद्या तशीच्या तशी असेल असं सांगता येत नाही, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट ही पण नाही करायची आहे. सो ह्या जर मिस्टेक आपण टाळल्या तर आपण योग्य पद्धतीने एक डिंग कपल म्हणून चांगली गुंतवणूक योग्य पिरियडमध्ये करू शकतो आणि ते फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकतो. स्मार्ट इन्व्हेस्टमेंटच्या आयडियाज आपल्याला फॉलो करायच्या आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटचा पेक्षा आपल्याला वेगळा विचार करायचा. म्हणजे SIP करून म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करायला सुरुवात करायची. इमर्जन्सी कॉर्पस हा 6 महिन्याचा आपल्याकडे असलाच पाहिजे, ह्याच्याकडे कटाक्षानं लक्ष द्यायचं आहे. हेल्थ इन्शुरन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा डिंग कपलचा विचार होतो आणि तो झालाच पाहिजे. ओके. सो ओव्हरऑलच इन नेटशेल बेस्ट टाईम कधी आहे डिंग कपलचा? तो काल होता, आज नाही आहे असं आहे का? तर तो कायमच होता. आज एक छोटी सुरुवात करा आणि उद्याचं मोठं स्वप्न हे आपण साकारू शकतो याच्यावर विश्वास ठेवा, जरी आपण डिंग कपल असलो तरी. अगदी खरं आहे. म्हणूनच श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 976412 5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.